पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीताताई शरदराव बुटे पाटील यांच्या पाईट गावातून निघालेल्या रॅलीला मतदारांचा व सर्वसामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। रॅलीमध्ये पाईट आणि परिसरातील अनेक वाड्या वस्त्यांमधील मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। रॅलीची सुरुवात पाईट दूध शीतकरण केंद्र या समोरून निघून संपूर्ण गावठाणातून काढण्यात आली होती। रॅलीतील महिला, भगिनी, सर्वसामान्य नागरिक, तरुण वर्ग या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेले झेंडे घेऊन सहभागी झाले होते। पाईट गावठाणातून रॅली जात असताना अनेक मतदारांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुनीताताई बुटे पाटील यांना आम्ही तुमच्या घड्याळाला मतदान करणार आहोत असा विश्वास देत होते, तर अनेक मतदारांनी शरद बुटे पाटील विकासाचा माणूस आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे असून घड्याळालाच मतदान करणार आहोत असं ठामपणे सांगत होते। रॅलीमध्ये सुनीताताई बुटे पाटील यांचे मतदारांनी अभूतपूर्व स्वागत केलं। पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातून सुनीताताई यांचा विजय हा निश्चित मानला जातोय। या निवडणुकीमध्ये बुटे पाटील यांचा विजय विक्रमी मतानं होणार असल्याचं मतदार राजा बोलून दाखवतोय। ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आणि घरचा विरुद्ध बाहेरचा अशी होणार असल्यानं सुनीताताई यांचा विजय मोठ्या लीडच्या फरकानं होणार असल्याचं रॅली दरम्यान अनेक मतदार बोलतायत। त्यांना सांगितलं की सुनीताताई बुटे पाटील यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला धडकी भरावी अशी प्रचंड गर्दी पाईट गावातून निघालेल्या रॅलीला असल्याने आणि मतदारांचा व सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता ही निवडणूक बुटे पाटील यांच्यासाठी एकतर्फी होणार असल्याचं बोललं जात आहे। हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीत शब्दाचा पक्का आहे। हा अजित पवारचा हा इमानान प्रेमळलय हो दिलदार सगळ्या जनतेचे ताई करणार स्वप्न साकार आणि विजयाचा किल्ला करणार।